या घडीची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। संगमनेर तालुक्यातील आंबेखालसा येथील सुरू असलेल्या उपोषणाला युवा नेते तसेच आदिवासी हृदय सम्राट मारुती मेंगाळे यांनी भेट दिली आहे। मारुती मेंगाळे यांच्याकडून उपोषणकर्ते अमोल थोरात यांच्या तब्येतीची चौकशी करत त्यांनी या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलेला आहे। अधिकारी वर्गाशी फोनवरून वार्तालाप करत उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची मारुती मेंगाळे यांनी घेतली दखल। उपोषणकर्ता अमोल थोरात याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे असल्याचं मारुती मेंगाळे यांचं प्रतिपादन। दुसऱ्या कोणाच्या चुकांमुळे आपला जीव धोक्यात घालू नका, मारुती मेंगाळ। महाराष्ट्र ऑनलाईनचे संपादक आदेश वाकळे यांनी घेतलेला हा एक विशेष रिपोर्ट बघूया महाराष्ट्र ऑनलाईनवर। चुकात्याने करायचे आणि जीव जाळायचा आपण। अकोले विधानसभा मतदारसंघातील पठार भागातील आपलं जे आंबी गाव आहे, त्या आंबी गावातील आपल्या गावातील युवा कार्यकर्ते सागर भाऊ थोरात खरं तर आज तिसरा दिवस आहे त्या बिचाऱ्याचं आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे। आणि म्हणून ग्रामपंचायतले काही महत्वाच्या प्रश्नावर खरं तर त्या बिचाऱ्याचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे। आज तिसरा दिवस आहे तरी देखील सुद्धा त्याचं उपोषण सुरू आहे। आणि म्हणून मतदारसंघामध्ये काम करत असताना आपली देखील सुद्धा एक नैतिक जबाबदारी आहे की आपण जाऊन त्या सगळ्या बाबीची चौकशी केली पाहिजे आणि शक्य होईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे। आणि म्हणून त्या अनुषंगानं आज आमच्या या भागातील कार्यकर्ते नंदूभाऊ कानोरे, सुरेशभाऊ कानोरे त्यांचा सकाळपासून आग्रह होता का अशा प्रकारचे कुपोषण सुरू आहे आणि म्हणून आपण आलं पाहिजे। विलास भाऊ असतील, आमचे शेळके भाऊ असतील, या सगळ्यांचे आग्रह असते। खरं तर सागरला या उपोषणाच्या निमित्तानं भेटण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहे। अत्यंत साधे प्रश्नांसाठी खरं तर सागर भाऊनी या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे। खरं तर जे काही प्रश्नांसाठी सागरनं उपोषण सुरू केलंय ही ग्रामपंचायत स्तरावरची सगळी प्रश्न आहेत। आणि म्हणून मला वाटतं ग्रामसेवक आणि जी काही संबंधित बॉडी असेल तिने जर चांगलं काम केलं असतं तर मला वाटतं आज या गावामध्ये उपोषण करण्याची वेळ आपल्या इथल्या एखाद्या कार्यकर्त्यावर आली नसावी। आणि म्हणून त्यांचं जे काही म्हणणं आहे का बाबा हे 5-6 वर्षामध्ये गावातले जे काही मागासवर्गीय आपले बांधव असतील, आपले दलित बांधव असतील, गावातले इतर समाज असतील, त्यांच्या हक्काचा जो काही निधी ग्रामपंचायतला येतो त्याचा खर्च झालेला नाही, त्या लोकांची कामं झालेली नाहीये। आणि म्हणून खरं तर बॉडी कशासाठी असते, ग्रामसेवक कशासाठी असतो आणि मग त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या या 5 वर्षामध्ये जर पार पाडल्या असत्या मला वाटतं ही सगळी कामं होताना आपण सगळ्यांनी पाहिली असती। आणि म्हणून निधी जर नसला, कामं नाही झाली तर तो भाग वेगळा असतो, परंतु इथं आपल्याकडं त्या कामांचा निधी शिल्लक दिसतोय, ती कामं सुचवलेली आहे, त्या कामांना प्रशासकीय मान्यता आहे तरी देखील सुद्धा ही कामं झाली नाही। आणि म्हणून मला वाटतं याच्यामध्ये दोषी ग्रामसेवक आणि बाकीची कामं करून घेण्यासाठी जी बॉडी आपण दिलेली असती मला वाटतं ती प्रथम दर्शनी आपल्याला निमित्तानं बघायला मिळते। आणि म्हणून आज तिसरा दिवस आहे, म्हणजे अन्नत्याग तर केलाच आहे परंतु मला वाटतं त्या बिचाऱ्यानं पाणी देखील सुद्धा मला वाटतं सोडलेलं आहे। म्हणून अत्यंत त्याची परिस्थिती खरं तर आता खालवलेली आहे। मी सकाळी आपल्या या संगमनेर तालुक्याचे आमदार आदरणीय अमोलजी खताळ साहेबांशी देखील सुद्धा आमचं बोलणं झालं का आपण मध्यस्थी करून त्या ठिकाणी प्रयत्न करावेत। बीडीओ असतील, विस्तार अधिकारी असतील, तहसीलदार असतील, हे सगळ्या प्रशासकीय पातळीवर आम्ही अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि मुद्दे फार काही मोठाले नाही आहेत। आणि म्हणून आपल्या पातळीवर जाऊन ते उपोषण सोडवावं आणि त्यातून हे सगळे प्रश्न मार्गी लागतील अशा प्रकारचे नियोजन आपण करावं
अशा प्रकारची विनंती देखील सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून आज खरं तर या ग्रामपंचायतीला प्रशासक लागलेला आहे. बाकी 15 वित्त आयोगातून कोणती कामं घ्यावी तो अधिकार त्या गावचा त्या बॉडीचा असतो, परंतु दलित वस्तीमध्ये जो काही निधी असतो मला वाटतं तो अखर्चित आहे. यांचं देयक शिल्लक मला वाटतं बाकी आहे. आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या आपल्या त्या विभागाकडून दलित वस्ती सुधार योजनेतून ही कामं आपल्याला करता येतील. मध्यंतरी काही दिवसापूर्वी आपल्याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार विखे पाटलांनी देखील सुद्धा 1.5 कोटी रुपये देऊन आम्हाला काही दलित वस्तींची कामं दिली होती. आणि म्हणून प्रामुख्यानं या गावामध्ये त्या कामासाठी उपोषण होतंय. दलित वस्तीचा निधी खर्च झाला नाही म्हणून त्या बिचाऱ्यानं खरं तर उपोषण केलंय. आणि म्हणून मी स्वतः ती जबाबदारी घेतो की आंबी खालच्या गावामध्ये दलित वस्ती सुधार योजनेतून जी काही कामं करता येतील, या गावासाठी जे देयक शिल्लक आहे ते देयक शिल्लक असलेली ती कामं सुचवून प्रस्ताव तयार करून या गावाला तो निधी मिळवून देण्यासाठी आम्ही करतो प्रयत्न करू. आणि उर्वरित जी काही कामं असतील मतदारसंघामध्ये काम करत असताना आपली पण जबाबदारी मी आपल्या जिल्हा नियोजन मधून आपल्या अकोली विधानसभा मतदारसंघामध्ये 7 गटांमध्ये 2-2 कोटी रुपयाची कामं आपण या ठिकाणी सुचवलेली आहे. आणि म्हणून पठार भागामध्ये देखील सुद्धा बोटा जिल्हा परिषद गटामध्ये 2 कोटी रुपयाचा निधी मला पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये मला द्यायचा आहे. त्याची कामं मी सुचवलेली आहे. ती कामं ऑलरेडी मी माझ्या याद्या गेलेल्या आहे. आणि मग त्याच्यात काय बदल करून आंबी गावामध्ये काय कामं गावकऱ्यांच्या मागणीनुसार काय देता येत आहे का तो देण्याचा प्रयत्न मी या निमित्ताने करेल. आणि म्हणून एका बाजूला दलित वस्तीचे काय कामं आपण करू आणि दुसऱ्या बाजूला जे आपल्या गावातील वेगवेगळी कामं प्रलंबित आहे आपल्या उंचीप्रमाणे जी शक्य होतील ती कामं करण्याचा प्रयत्न मग मी या निमित्ताने आम्ही या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून जसं इतर गटांमध्ये आपण काही विकास कामांचा निधी आणला, काही नागरिकांना आपल्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, तसंच पठार भागामध्ये बोटा जिल्हा परिषद गटामध्ये साधारणपणे 2-1 कोटी रुपयाचा निधी पुढच्या काही महिन्यांमध्ये 1-1.5 महिन्यामध्ये आपण देतो. त्याच्यातला खारीचा काही ना काही वाटा आपण या आंबी गावाला देण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून उद्या खरं तर BDO काही प्रशासनाचे अधिकारी या उपोषणाला भेट देण्यासाठी येणार आहे. आणि माझी विनंती का सागरला देखील सुद्धा तर उद्या किमान आपलं समाधान त्या सगळ्या चर्चेमध्ये जर झालं तर आपण उपोषण थांबवू. शेवटी चुका केल्यात बाकीच्या लोकांनी आणि त्रास करून आपण घेण्यात काही मजा नाही. आणि म्हणून किमान आपल्या उपोषणामुळं या भागामध्ये किमान इथली परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे. आणि म्हणून आपलं गाव तर आता या निमित्तानं अलर्ट राहीलच, परंतु आजूबाजूची जे काही जवळची गाव आहे त्या गावाला देखील सुद्धा एक चपराक मला वाटतं आपल्या उपोषणाच्या निमित्तानं या निमित्तानं बसलेली आहे. आणि म्हणून असंच जर जागृत जर आपण गावागावांमध्ये जर राहिलं तर आपल्याला चांगली कामं करून घेता येतील, बॉडीवर अंकुश ठेवता येईल. आणि विशेष करून जो ग्रामसेवक आपल्या गावामध्ये काम करतो त्याच्यावर देखील सुद्धा आपल्याला अंकुश ठेवता येईल. या निमित्तानं आपल्याला काम करता येईल. आणि म्हणून दलित वस्ती सुधार योजनेमध्ये आपल्या गावातील देयक शिल्लक आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणशाल ती कामं आपल्याला घेता येतील. 2020ला मला वाटतं काय कामं सुचवलेली आहेत ती जर करायची असली तर ती पण देखील सुद्धा आपल्याला करता येतील. किंवा त्या कामांमध्ये जर काय बदल करायचा असेल तर प्रस्ताव बदलून ती कामं आपल्याला घेता येतील. ती कामं तुम्ही सुचवा, प्रस्ताव तयार करा, त्या कामांना निधी देण्याचं काम आम्ही सर्वजण करू. आणि म्हणून अत्यंत साध्या प्रश्नांसाठी खरं तर त्याचं उपोषण होणं हे आपल्या सर्वांसाठी जरा चिंतेची बाब आहे. आणि म्हणून हा मतदारसंघ आम्हाला जोडलेला आहे, परंतु प्रशासन म्हणून संगमनेर तालुका त्याच्याकडे सगळेजण जबाबदारी आहे. म्हणून BDO असतील, तहसीलदार असतील किंवा आमचे विस्तार अधिकारी असतील आम्ही सर्वांना आग्रह विनंती केलेली, त्यांना सांगितलेले की बाबा तातडीने जाऊन साधे प्रश्न ते निकाली काढा आणि त्या बिचाऱ्याचं उपोषण सोडवा. उद्या जर उपोषण सुटलं नाही, उद्या त्या जीवा जर काही कमी जास्त जर झालं नाही, हे यंत्रणेमध्ये जी लोक दोषी आहेत मग प्रशासनातली असू द्या किंवा बाकीची इतर क्षेत्रातले असू द्या आम्ही त्यांना देखील सुद्धा माफ करणार नाही. आम्ही मग प्रशासकीय पातळीवर आम्ही तुमच्या बरोबर तुमच्या मागे लागू. यानं तर 5 वर्षाचा लेखाजोखा तुमच्या समोर मांडलेला आहे, पण आम्ही मग मागच्या सगळ्या वर्षांचा लेखाजोखा बाहेर काढू आणि सगळ्या लोकांसमोर तुम्हाला हे सगळे चित्र आम्ही दाखवण्यासाठी आम्ही पण कमी पडणार नाही. आणि म्हणून आज जरी तो एकटा उपोषणाला बसेल असला पण उद्या जर त्याच्या जीविताला काय जर बरं वाईट जर झालं तर या मतदारसंघातील आमचे सगळे कार्यकर्ते त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. आणि किमान ज्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडलाय त्याला शेवटी आम्ही मग त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही देखील सुद्धा पुढाकार घेऊ. आणि म्हणून याच्यामध्ये जे काही दोषी आहेत त्याला आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही आग्रह धरू. खरं तर दलित वस्तीचा
हा सगळा विषय असल्यामुळं योगायोगानं आपल्या सगळ्यांचा एक जमेची बाजू आहे. तर महाराष्ट्रामध्ये जे काही सामाजिक न्याय मंत्री आहेत ते आपल्या शिवसेनेचे आदरणीय संजयजी शिरसाट साहेबांकडे ते मंत्रीपद आहे. आणि म्हणून शिंदे साहेबांच्या माध्यमातून या गावामध्ये या भागामध्ये अजूनही काही दलित वस्ती सुधार योजनेमधून काही कामं आपल्याला करता येतील आणि म्हणून नागरिकांच्या डिमांडनुसार मागणीनुसार ती कामं करण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करू. खरं तर आमचे आज नंदूभाऊ असतील, सुरेश भाऊ असतील, आमचे विलास असेल, शेळकी भाऊ असतील, या सगळ्यांचा आग्रह होता. म्हणून करतो मला पण या ठिकाणी येता आलं आणि आपल्या गावातले देखील सुद्धा प्रश्न आपल्याला या निमित्तानं समजून घेता आले. मागच्या काही दिवसांमध्ये आपण काय खालच्या भागामध्ये काय कामं करण्याचा प्रयत्न केला. आजच्या उपोषणाचा एक संदर्भ म्हणून या गावामध्ये देखील सुद्धा त्या विकास कामाला निधी देण्याचा प्रयत्न आपल्या निमित्तानं राहणार आहे. आणि म्हणून पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये मी काही विकासात्मक कामं या आंबे गावाला 100% देईल अशा प्रकारचा एक आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो. सागरला विनंती करतो की उद्या हे सगळं शिष्टमंडळ आल्यानंतर आपण उपोषण थांबवण्याचा निर्णय आपण घ्यावा. जर प्रश्न सुटले नाही तर आम्ही देखील सुद्धा तुझ्या बरोबर राहू, परंतु चुका बाकीच्यांनी केल्यात आणि त्याचा त्रास आपल्याला करून घेणं ही आपल्या पण बुद्धीला पटत नाही. आणि म्हणून त्या सगळ्या उपोषणाच्या आंदोलनातून आपण थोडंसं थांबण्याचा निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो. आपण सर्व गावकरी या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिलात, तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि सागरला जितकी शक्य होईल तितकी मदत आपण सर्वांनी करावी अशा प्रकारचं आवाहन आपल्या सर्वांना करतो. थांबतो. धन्यवाद. आज आपल्या संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा या गावामध्ये आपला एक सामाजिक कार्यकर्ता सागर थोरात हा 1 तारखेपासून उपोषणाला बसलेला आहे. खऱ्या अर्थाने अमोलच्या अतिशय माफक अशा मागण्या आहेत ज्या ग्रामपंचायत लेवलला सोडवण्यासाठी ग्रामसेवक असेल किंवा विस्तार अधिकारी असेल यांच्या माध्यमातून एका दिवसामध्ये सुटणाऱ्या या मागण्या आहेत. परंतु जाणीवपूर्वक अमोलला आणि अमोल सोबत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना त्रास देण्याच्या हेतूने हा काही प्रकार चाललेला आहे की काय असा संशय नक्कीच आमच्या मनामध्ये आहे. मी या निमित्ताने या तालुक्याचे तहसीलदार साहेब असतील, BDO साहेब असतील आणि पोलीस इन्स्पेक्टर असतील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्या ठिकाणी अमोलला उपोषणापासून परावृत्त होण्यासाठी आम्ही नक्कीच उद्या मदत करू अशी या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे. परंतु मी या निमित्ताने एवढीच मागणी करतो की अमोलनी ज्या पद्धतीने उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाच्या माध्यमातून त्याच्या 21 मागण्या आहेत. या 21 मागण्या प्रशासनाने त्वरित मान्य करून त्याला पाहिजे असलेली माहिती आणि जे प्रलंबित कामे असेल ते त्वरित चालू केले पाहिजेत. एवढंच नाही तर अमोल सारखे कार्यकर्ते जर अशा माध्यमातून उपोषणाला बसले, आंदोलनं केली तर नक्कीच आपल्या शेजारच्या गावामध्ये सुद्धा या ठिकाणी संदेश जाईल की ग्रामपंचायत लेवलला कामे कशा पद्धतीने चालले पाहिजे. जर चुकीच्या पद्धतीने काम कोणी करत असेल तर त्याच्या संदर्भामध्ये गावातील सामाजिक कार्यकर्ता हा आंदोलनाच्या स्वरूपामध्ये संविधानिक मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करून आपल्या मागण्या आणि प्रशासनावर वचक ठेवण्याचं काम नक्कीच यापुढे या ठिकाणी करणार आहे. आजच्या माध्यमातून नक्कीच या तालुक्याचे आमदार असतील, आदरणीय अमोल भाऊ कथाळ असेल यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत की त्वरित या ठिकाणी भेट देऊन हे उपोषण अमोलचं सोडवावं अशी मागणी आम्ही केल्यानंतर अमोल भाऊंनी सूचना केलेल्या आहे आणि उद्या 11-12 वाजेपर्यंत अधिकारी येऊन त्या ठिकाणी अमोलच्या ज्या मागण्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी एक ग्वाही आणि लेखी आश्वासन या ठिकाणी देतील अशी अपेक्षा या निमित्ताने आहे. आणि जर भविष्यामध्ये अमोलच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते आताच आदरणीय बेंगाळ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अमोलच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही सर्वजण उभे राहू आणि या ग्रामपंचायतच्या लेवलला जे जे प्रश्न असतील त्या प्रश्नासंदर्भात फक्त 5 वर्षाची मागणी अमोलने केली. आम्ही इथून पाठीमागचा सर्व ढिसाळ झालेला कारभार आणि भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, एकालाही आम्ही सोडणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन या निमित्ताने देतो. याच ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.
राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक तसेच कृषीच्या रोखठोक बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र ऑनलाईनला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.